नमस्कार, मी सुवर्णा पाटील. दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अख्ख्या हिरव्या मुगाचा हलवा कसा बनवायचा ते पाहूया. आजपर्यंत आपण मूग डाळीचा हलवा पाहिलाय बऱ्याचदा, पण आपण आज हिरव्या मुगाचा हलवा पाहूयात. एक वाटीभर हिरवे मूग घेतलेले आहेत, छान कपड्याने पुसून घेतले आणि सोनेरी रंगावर असे भाजून घेतलेले आहेत. आता इथे आपण काय काय जिन्नस घेतले ते पाहूयात. एक वाटीभर इथे मी खारकाचा बुक्का घेतलेला आहे, एक वाटी काजू घेतले, एक वाटी बदाम घेतलेले आहेत, एक वाटी मनुका घेतलाय, एक वाटी तूप घेतलेला आहे, अर्धा वाटी इथे मी गुळाचा किस घेतलाय आणि अर्धा वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. एक चमचाभर तूप घ्यायचे आणि सगळे सुकेमेवे भाजून घ्यायचे. सुकेमेवे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. छान असे भाजून घ्यायचे. मनुका देखील छान भाजून घ्यायचे. पुन्हा एक चमचाभर तूप घ्यायचंय कढईत. आता यात आपण किसलेलं खोबरं घालून घ्यायचंय. ते सुद्धा सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचंय, पण करपवायचं नाहीये, कारण खोबरं करपलं की पूर्ण रेसिपीची चव अशी करपट येईल, कडवट लागेल. म्हणून खोबरं जरा सोनेरी रंगावर आले की लगेच काढून घ्यायचंय. एक चमचाभर पुन्हा तूप घेतले. त्यात आपण खारकाचा बुक्का भाजून घ्यायचा आणि तो देखील लगेचच काढून घ्यायचा. जास्त भाजत नाही बसायचा, कारण खारीकचा बुक्का जास्त वेळ आपण परतत राहिलो ना की तो कडक होतो. आता इथे हे हिरवे मूग घेतलेले आहेत भाजलेले, ते थंड झाले, त्याची पावडर करून घ्यायचे. अगदी फाईन पावडर नाही करायचे, रफ ठेवायचे, म्हणजे हलव्यामध्ये त्याचा टेक्स्चर खूप छान येतो. आता वाटीभर तूप घेतलं होतं, त्यातलं अर्ध वाटी तूप घ्यायचंय आणि हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचंय. गरजेनुसार आपण त्यात थोडं थोडं पुन्हा तूप घेणार आहोत आणि छान असं पीठ हे सगळं आपण भाजून घ्यायचंय. आपण मूग ऑलरेडी भाजलेलेच आहेत, त्यामुळे तुपावर जास्त परतण्याची गरज नाही पडत या पिठाला. आता हे पीठ काढून घ्यायचंय कढईतून आणि थंड करून घ्यायचंय. त्याच कढईत आता उरलेलं सगळंच तूप घ्यायचंय. एक छोटी वाटी तूप घेतलं होतं. आता एक अर्धी वाटी आपण गुळाचा किस घेतलाय, म्हणजे पावडर घेतली. ते गुळ वितळून घ्यायचंय. गुळ वितळला की हे सगळं मिश्रणात टाकून घ्यायचंय गुळ आणि एकजीव करायचं आहे. आता हे जे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण काय करायचे, पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स आहेत ते मी एका वाटीत बाजूला काढलेत. खोबरं आणि खारीक आपण पिठामध्ये मिक्स करून घेतले. गूळ परातीत टाकून घेतलाय आणि हात नाही लावायचं, खूप जास्त गरम असतं, त्यामुळे चमच्यानेच असं मिक्स करा. थंड झालं की नंतर हाताने एकजीव करून घ्या असं. आता वाटीत ठेवलेले सुके मेवे यात मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या मिश्रणाचे लाडू देखील वळू शकता. बघा किती सुंदर असा लाडू वळलाय. पण आपण आज इथे हलवा बनवतोय. एक छोटा ग्लास मी इथे दूध घेतलंय. त्याच कढईत आपण दूध गरम करून घ्यायचं. दुधाला उकळी आली की मग नंतर काय करायचंय, सगळं मिश्रण आपल्याला ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय. दुधाला छान उकळी आले, मी हे सगळं मिश्रण दुधामध्ये मिक्स करून घेते. दुधामध्ये हे सगळं मिश्रण छान असं शिजू द्यायचंय. लगेच म्हणजे फक्त 5-6 सेकंदातच हे सगळं मिश्रण शिजून निघतं. ऑलरेडी आपण सगळंच तुपावर परतून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज पडत नाही. इथे आपला हिरव्या मुगाचा हलवा तयार झालेला आहे. खायला इतका टेस्टी लागतो काय सांगू. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि खूप हेल्दी सुद्धा असतो. मुलांना टिफिनला द्यायला किंवा घरात सहज कोणी पाहुणे वगैरे आले त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही सहज बनवू शकता. माझी आजची ही हिरव्या मुगाची हलव्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.